नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. सध्या देशभरात एकच चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पुढील 1 वर्ष सोनं खरेदी कमी करा, परदेशी प्रवास टाळा, पेट्रोल डिझेल जपून वापरा आणि शक्य असेल तिथे मेट्रो, रेल्वे, बस किंवा इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करा, असं आवाहन केलं आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे, मोदी साहेब अचानक असं का बोलले आहे? देशावर खरंच आर्थिक संकट आहे का, की हा फक्त सावधगिरीचा इशारा आहे? चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आपण. मित्रांनो, भारत हा जगातील सर्वाधिक सोनं खरेदी करणाऱ्या देशापैकी एक देश आहे. लग्न, सण, गुंतवणूक प्रत्येक ठिकाणी भारतीय सोन्याकडे धाव घेतात. पण भारतात लागणारा बहुतांश सोनं परदेशातून येतं म्हणजे सोनं खरेदी करताना भारताला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात. फक्त एका वर्षात भारताने जवळपास 72 अब्ज डॉलरचं सोनं आयात केलं आहे. आणि जेव्हा इतके डॉलर बाहेर जातात तेव्हा देशाच्या परकीय चलन साठ्यावर दबाव वाढतो. फक्त सोनच नाही, जेव्हा भारतीय मोठ्या प्रमाणात परदेशात फिरायला जातात तेव्हाही डॉलर बाहेर जातात. तेल आयात करतानाही डॉलर लागतात. म्हणूनच मोदी साहेब म्हणाले, पेट्रोल डिझेल जपून वापरा, खाद्यतेलाचाही अपव्यय टाळा आणि शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतूक वापरा. म्हणजेच हा भावनिक राष्ट्रवाद नाही तर आर्थिक राष्ट्रवाद आहे. मोदी साहेबांचा साधा हिशोब आहे, देशाचा डॉलर वाचेल तर अर्थव्यवस्था मजबूत राहील. आज जगभरात युद्धजन्य परिस्थिती आहे, कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे, डॉलर मजबूत होत आहे, अनेक देश आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी भारताने खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण आता दुसरी बाजूही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जर लोकांनी अचानक सोनं खरेदी कमी केलं तर सोनार, कारागीर, दागिन्याच्या दुकानात काम करणारे हजारो कामगार यांच्यावर परिणाम होऊ शकतो. जर लोकांनी प्रदेश प्रवेश कमी केला तर ट्रॅव्हल्स एजंट, हॉटेल व्यवसाय, टूरिझम या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो. कारण बाजारात मागणी कमी झाली तर उत्पादन कमी होतं आणि उत्पादन कमी झालं तर मंदीच सावट निर्माण होण्याची भीती असते. म्हणूनच काही अर्थतज्ञांनी म्हणतात, फक्त खर्च कमी करून अर्थव्यवस्था चालत नाही तर बाजारात पैशाची हालचालही महत्वाची असते. म्हणजेच हा विषय फक्त सोनं घेऊन इतकाच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्था, रोजगार, डॉलर, भविष्यात आर्थिक स्थिती यांच्याशी जोडलेले मोठे विषय आहेत. आता पुढच्या काही महिन्यात लोक मोदी साहेबांच्या आव्हानाला किती प्रतिसाद देतात आणि त्यांच्या बाजारात काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, देशासाठी काही काळ खर्चावर नियंत्रण ठेवणं योग्य आहे का, की यामुळे बाजार आणि रोजगारावर परिणाम होईल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.